नमस्कार पशुपालक बंधूंनो, दुग्ध उत्पादन क्षमतेबरोबरच दुधाची गुणवत्ता ही देखील आता महत्त्वाची आहे। बऱ्याच वेळा आपल्याला आपल्या गायींच्या दुधाची गुणवत्ता ही आपल्याला हवी तशी मिळत नाही। या अभावे आपल्याला दुग्ध व्यवसायामध्ये पाहिजेल असा फायदा होत नाही। यासाठी आपण आपल्या गोठ्यामध्ये चांगल्या पद्धतीचं ब्रीडिंग करणं गरजेचं आहे। त्यामध्ये अधिक दुग्ध क्षमतेच्या गायी असाव्यातच, त्याचबरोबर त्या गायींच्या दुधाची गुणवत्ता ही अधिक असली पाहिजे। यासाठी आपण जर्सी या गायीचा वापर करू शकतो। जर्सी या गायीमध्ये दुधाची प्रत चांगली असते, तिच्यामध्ये फॅट एसएनएफचे प्रमाण चांगल्या पद्धतीचं असतं, प्रोटीन देखील चांगल्या पद्धतीचं असतं आणि या गायी आपल्या वातावरणात सूट होतात आणि कमी आजारांना बळी पडतात। त्यामुळे आपल्याला अधिक गुणवत्तेचं दूध मिळतं आणि आपला गुणवत्तेअभावी होणारा तोटा हा टाळला जाऊ शकतो। आज गोविंद डेअरीच्या गोविंद कामधेनू वंशसुधार योजनेच्या माध्यमातून बऱ्याच पशुपालकांच्या गोठ्यावरती जर्सी गायी तयार झाल्या आहेत। त्यापासून त्यांना भरपूर असा फायदाही होत आहे। आपण आपल्या गोठ्यामध्ये ब्रीडिंग करत असतो, चांगल्या उच्च गुणवत्तेच्या व अधिक दुग्ध क्षमतेच्या गायी आपण निर्माण करत असतो। पण आपण जर जर्सी गायी निर्माण केल्या तर निश्चित आपला गुणवत्तेअभावी होणारा तोटा हा टाळला जाऊ शकतो। यासाठी जर्सी गायी आपल्या गोठ्यामध्ये निर्माण करणं महत्त्वाचं आहे। अशा जर्सी गायींची एक लाईन आपल्या गोविंद डेअरीच्या प्रगतशील पशुपालिका सौ स्वाती विजय पवार यांनी केली आहे। चला तर मग जाणून घेऊयात की त्यांच्याकडून जर्सी गायी किती महत्त्वाच्या आहेत आणि त्यांनी जर्सी गायी निर्मितीसाठी काय काय केलं आहे। चला तर मग। नमस्कार, मी स्वाती विजय पवार, राहणार मंजवडी, तालुका फलटण, जिल्हा सातारा। गोविंद डेअरीच्या वंशसुधार योजनेअंतर्गत आम्ही जे जर्सी ब्रीड भरलेले आहेत त्याची ही टायसनची कालवड आहे आणि ती सध्या आता लेमन हेडनी गाभण आहे। तर तिला अजून 20 दिवस टायमिंग आहे, तिला आता सध्या 9वा महिना चालू आहे। तर आम्ही जर्सी ब्रीड तयार केल्यापासून आमच्या असं लक्षात आलं की हे एकतर हिला खायला कमी लागतं, स्वच्छता पण आहे आणि आजारपणाला पण खूप कमी प्रमाणात आहे। त्याच्यामुळं आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने साथ दिली आणि दुसरी गोष्ट म्हणजे हिची फॅट पण खूप चांगल्या पद्धतीने आहे। पण आता आपण बघूया की अजून हिला 20 दिवस टायमिंग आहे, मग हिचं किती दुधात उतारते काय होती ते आपण नंतर बघू। जवळजवळ आमच्याकडे 8 कालवडी आता जर्सीच्या आहेत आणि यातल्या 4 गाभण आहेत आणि चांगल्या सिमेंटने गाभण आहेत। आम्हाला ज्या सिमेंट पाहिजे ती सिमेंट आम्हाला गोविंद डेअरी उपलब्ध करून देते। आपल्याला आता सतत क्वालिटीचा विषय खूप भेडसावत आहे, तर त्यासाठी आपण जर्सीचं ब्रीड निवडले तर खूप चांगल्या पद्धतीने आपली क्वालिटी मेंटेन होऊ शकते। आपल्याकडे समजा 10 एचएफ असल्या तर आपण 5 जर्सी नक्कीच करू शकतो, त्याच्यामुळे आपली क्वालिटी चांगल्या पद्धतीने लागते। आणि गोविंद डेअरीने खूप चांगल्या पद्धतीने सिमेंट उपलब्ध करून दिले जे पाहिजेत ते, आणि ते सगळ्या पद्धतीने चेक करतात, क्वालिटी कशी पाहिजे, आजारपण किती पाहिजे, ह्या पद्धतीने आपल्याला म्हणजे शेतकऱ्यांना माहीत नसतं की आपण कुठले सिमेंट भरायचे, पण त्यांच्या मदतीने जर आपण चांगल्या पद्धतीने सिमेंट भरलं तर आपल्या गोट्यावर नक्की चांगल्या कालवडी तयार होतील। आणि आपण आता सध्या बघतोयच की आमच्या फार्मवर त्या ह्याचा गोविंद वंशसुधार योजनेचा आम्ही किती फायदा घेतला आणि आमच्याकडे किती चांगल्या पद्धतीने कालवडी तयार झाल्या करतो। तर सर्व शेतकऱ्यांना मी सांगू इच्छिते की तुम्ही पण तुमच्या गोट्यावरती ह्या सिमेंटचा वापर करून चांगल्या कालवडी आपल्याच गोट्यावर तयार करा।